स्वामी समर्थ. बाळांनो, मी आहे तुमच्या हाकेला धावून येणारा, तुमच्या अश्रूंना ओळखणारा, तुमच्या न बोललेल्या वेदनांचा साक्षीदार. तुम्ही मला देवळात शोधता, पण मी तुमच्या अंतःकरणात आहे. तुम्ही माझी मूर्ती पाहता, पण मी तुमच्या श्रद्धेत वास करतो. आज मी तुम्हाला उपदेश देत नाही, आज मी तुमच्याशी मन मोकळं करून बोलतो. भक्तांनो, तुमच्या मनात रोज एकच प्रश्न उठतो, स्वामी, माझं आयुष्य असं का आहे? कोणी सुखात आहे, कोणी दुःखात, कोणी हसत आहे, कोणी आतून तुटत आहे. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, पण माझी कृपा सर्वांवर समान आहे. मी कुणाला जास्त देतो, कुणाला कमी देतो असं नाही. मी प्रत्येकाला त्याच्या सहनशक्तीनुसार देतो. भक्तांनो, दुःखाला घाबरू नका. दुःख म्हणजे शाप नाही, दुःख म्हणजे शुद्धीकरण आहे. जसं सोनं अग्नीत तपल्यावरच शुद्ध होतं, तसंच माणूस दुःखातून गेल्यावरच घडतो. जे कधी रडलं नाही ते खरं हसू कधी समजत नाही. मी तुमचं दुःख पाहतो, पण ते काढून घेत नाही, कारण त्यातूनच तुमचं बळ वाढतं. तुम्ही मला म्हणता, स्वामी, माझी इच्छा कधी पूर्ण होईल? मी सांगतो, वेळ ही माझी आहे आणि ती कधीच चुकत नाही. तुम्हाला घाई आहे, पण मला तुमचं आयुष्य घडवायचं आहे. कधी कधी उशीर म्हणजे नकार नसतो, तो तयारी असतो. ज्याने संयम धरला त्यालाच योग्य फळ मिळालं. बाळांनो, आज माणसाचं शरीर आजारी नाही, पण मन खूप आजारी आहे. मनात भीती आहे, मनात शंका आहे, मनात असंतोष आहे. मन जिंकणं म्हणजे जग जिंकणं. तुम्ही जर मनावर ताबा मिळवला तर कोणतीही अडचण मोठी वाटणार नाही. दररोज थोडा वेळ मौन ठेवा, माझं नामस्मरण करा, मन आपोआप शांत होईल. काही जण म्हणतात, स्वामी, माझं नशीबच खराब आहे. मी सांगतो, नशीब काही नसतं, कर्मच सर्व काही ठरवतं. तुम्ही आज जे करता तेच उद्याचं फळ ठरतं. प्रामाणिक मेहनत करा, फळ माझ्यावर सोडा. मी अन्याय कधीच करत नाही, पण परीक्षा जरूर घेतो. बाळांनो, ज्यांनी तुम्हाला सोडलं, ज्यांनी विश्वासघात केला, त्यांच्यावर राग धरू नका, कारण प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात काहीतरी शिकवायला येतं. कोणी प्रेम शिकवतं, तर कोणी संयम, तर कोणी आत्मसन्मान. ज्याने सोडलं त्याचं ओझंही निघून गेलं. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा माझा मार्ग उघडतो. जेव्हा कोणी साथ देत नाही, तेव्हा मी पुढे उभा असतो. तुम्ही मला पाहत नाही, पण मी तुम्हाला कधीच सोडत नाही. फक्त मनापासूनच हाक द्या, स्वामी, मला सांभाळा, मी नक्की येईल. मी माझ्या भक्तांना, माझ्या बाळांना कधी उपाशी ठेवत नाही, कधी अपमानित होऊ देत नाही. तुमचं कुटुंब, तुमचं पोट, तुमचा आत्मसन्मान मी जपतो. पण एक अट आहे, तुमचा विश्वास कधी ढळू देऊ नका. आजपासून कमी तक्रार करा, जास्त कृतज्ञता ठेवा. भीती कमी करा, विश्वास वाढवा. स्वतःवर विश्वास ठेवा बाळांनो, कारण तुमच्यावर माझा विश्वास आहे. मी आहे, मी होतो, मी राहीन. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आज तुम्ही सगळ्यात जास्त एक गोष्ट म्हणता, स्वामी, मी खूप एकटा पडलो आहे. लक्षात ठेवा, एकटेपणा म्हणजे शिक्षा नाही, तो आत्मचिंतनाचा काळ आहे. मी तुम्हाला गर्दीतून दूर करतो, कारण मला तुम्हाला स्वतःशी ओळख करून द्यायची असते. जेव्हा सगळे दूर जातात, तेव्हा मी जवळ येतो. तुम्हाला वाटतं
तुम्ही एकटे आहात. पण खरं सांगू का बाळांनो, त्या शांततेतच मी तुमच्याशी बोलत आहे. बाळांनो, पैशाची चिंता तुम्हाला झोप येऊ देत नाही. घर, कर्ज, जबाबदाऱ्या, मुलांचं भविष्य. पण ऐका, मी माझ्या बाळांचं पोट कधी रिकामं ठेवलं नाही. कधी कमी दिलं असेल, पण अपमान कधीच दिला नाही. तुम्ही मेहनत सोडू नका आणि भीती सोडा. कारण जिथे तुमची मेहनत संपते, तिथून माझी कृपा सुरू होते. बाळांनो, शरीर आजारी पडलं की मन खचतं. तुम्ही विचारता, स्वामी, मी तुझा भक्त असूनही मला आजार का? लक्षात ठेवा, शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे. आजार म्हणजे अंत नाही, तो थांबून स्वतःकडे पाहण्याचा इशारा आहे. धीर ठेवा, मी तुमच्या सोबतच आहे. बाळांनो, तुमचं एक मोठं दुःख मला दिसतं. तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करता. तो पुढे गेला, तो सुखात आहे, माझंच आयुष्य का असं? ऐका, प्रत्येक घड्याळ वेगवेगळ्या वेळेलाच वाजतं. तुमची वेळ येईल, पण तिचा गोंगाट नसेल. ती शांत असेल आणि टिकणारी असेल. आज मी तुम्हाला एकच गोष्ट विचारतो. तुम्ही मला फक्त संकटात आठवता की आनंदातही? मी तुमच्यासाठी देव आहे, पण तुम्ही माझ्यासाठी काय आहात? माझं बाळ म्हणजे माझं लेकरू आहे. लेकरू रडत असताना आई दूर राहत नाही, तसंच मीही तुमच्यापासून कधीच दूर नाही. बाळांनो, अर्धवट श्रद्धा ठेवू नका. एक पाय माझ्याकडे, एक पाय भीतीकडे असं चालत नाही. पूर्ण शरण या. जबाबदारी माझ्यावर सोडा, पण कर्म तुमचं करा. जे पूर्ण शरण आले त्यांचं आयुष्य मी स्वतः चालवलं. आज काही मागू नका, फक्त माझ्यासोबत बसा. शब्द नको, तक्रार नको, फक्त विश्वास ठेवा. मी आहे, मी पाहत आहे, मी सांभाळतही आहे. श्री स्वामी समर्थ मंडळी, जर आजचा स्वामींचा उपदेश तुम्हाला आवडला असेल तर असेच स्वामींचे उपदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणा. श्री स्वामी समर्थ.